अजितदादांच्या विमानाला अपघात कसा झाला? अपघाताच्या त्या शेवटच्या 6 मिनिटांमध्ये असं काय झालं? अजितदादांचा तो शेवटचा कॉल विमानामध्ये काय झालं ते उलगडणार. 8:37 दादांचा कॉल आणि 8:44 विमान क्रॅश झालं. त्या 6 मिनिटांमध्ये असं काय झालं की विमान क्रॅश झालं? 28 जानेवारीला सकाळी 8:37 दादांनी विमानामधूनच चुलत पुतणे श्रीजित पवार यांना कॉल केला. 8:37 ते 8:38 म्हणजे 1 मिनिट दादा श्रीजित पवार यांच्याशी बोलले. अपघातापूर्वीची फोनवरची ऑडिओ क्लिप सुद्धा ऐका. हॅलो हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे सांगितलं. मान्य फक्त आहे, मला काहीच नाही. परंतु माझा त्याच्या तसं नाही. माझा आज आपण प्रामाणिक हेतू आता आपल्याला मदत अहो व्हावी म्हणून. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. ओके. तिथं ओबीसी रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. तर पक्षाने दुसरेच दिलेले आहे. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे, ओके. थँक्यू. या ऑडिओ क्लिपमधून काही गोष्टी क्लिअर होत आहेत. 8:38 विमानामध्ये सगळं काही नॉर्मल होतं. दादांचा आवाज अगदी खणखणीत आहे. दादा श्रीजितना इन्स्ट्रक्शन देत आहेत. 8:44 विमान क्रॅश झालं म्हणजे 8:38 एकतर विमानामध्ये काही फॉल्ट नव्हता आणि असता तर दादा फोनवर बोलले असते, किंवा विमानामध्ये फॉल्ट असला तरी 8:38 दादांना त्याची कल्पना नव्हती, म्हणजे कॅप्टननं त्याची काही कल्पना दादांना दिली नसावी. दादांचा कॉल लागला त्या अर्थी विमान हे रेंजमध्ये होतं, धावपट्टीच्या वर होतं. 8:44 विमान क्रॅश झालं याचा अर्थ जे घडलं ते पुढच्या 5 मिनिटांमध्ये घडलं. त्या 5 मिनिटांमध्ये विमानानं घिरटी घातली. 8:38 दादांच्या बोलण्यावरून असं वाटतं की 5 मिनिटा अगोदरपर्यंत सगळं काही नॉर्मल होतं. CCTV मध्ये आपण पाहतोय की 8:44 विमान हवेमध्ये तिरकं झालेलं दिसतं. एकतर शेवटच्या मिनिटामध्ये सगळं काही घडलं, विमान तिरकं झालं आणि त्यानंतर ते कोसळलं. ती शेवटची 6 मिनिटं. काय झालं त्या 6 मिनिटांमध्ये?